आज महिला दिन होता. त्यानिमित्ताने मी आणि माझ्या मैत्रिणीने असं ठरवलं की आपल्या एरियातल्या सगळ्या महिलांना आणि सगळे छोटे मुलं जे कोणी रस्त्याने जातील त्यांना अजिबात सोडायचे नाही. त्यांना हे छान चुलीवरचे गरमागरम कुरकुरीत क्रंची पोटॅटो टोर्नेटो खाऊच घालायचे. आणि आम्ही मस्तपैकी चुलीवर हे पोटॅटो टोर्नेटो बनवले आणि सगळ्यांच्या घरी, ज्या बायका हजर नव्हत्या त्यांच्या घरीसुद्धा जाऊन दिले. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. तर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या शहरामध्ये महिलांनीच महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम अरेंज केलेला असतो. यामध्ये भरपूर डान्स परफॉर्मन्स असतात, ज्या फक्त महिला आणि महिलाच असतात बघायला आणि परफॉर्म करायलासुद्धा. खूप आधीपासून तयारी असते आणि ह्या स्टॉलसुद्धा असतात. तर मी आणि माझ्या मैत्रिणीने ह्या ठिकाणी लावलेला होता स्टॉल पोटॅटो टोरॅन्टोचा, जो खूप सक्सेसफुल झाला आणि त्याची सक्सेस पार्टी म्हणून आम्ही आमच्या एरियातल्या ज्या महिला आणि जे छोटी मुलं आहेत, जेही रस्त्याने कोणी दिसेल त्यांच्यासाठी ठरवलं होतं की त्यांना छानपैकी आपण पार्टी देऊया. तर संध्याकाळची वेळ निवडली कारण की बरेचसे मुलं शाळेतून संध्याकाळीच घरी येतात आणि संध्याकाळीच ते घरातून बाहेर पडतात खेळण्यासाठी. त्यानिमित्ताने प्रत्येकाला आपल्याला घरी जाऊन बोलवणं शक्य होणार नाही. जे कोणी दिसेल त्यांच्या हातात हे पकडवायचं आणि त्यांना खाऊ घालायचं, असा आमचा हेतू होता. तर आमचं बरंचसं सामान उरलेलं होतं आणि आम्ही जसं बॅग पॅक केली तशीच बॅग होती आणि तीच बॅग आम्ही इथे रिकामी केली. तर बघा, आम्ही जो स्टॉल लावलेला होता ना, त्यामध्ये हे सगळं काही उरलेलं होतं. तर तेच आम्ही आज वापरणार आहोत आणि हे संपवणार आहोत. तर बघा, पिशवीतनं अक्षरशः खजिना बाहेर पडतो आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, मेयोनीज, सॉस, प्लास्टिकचे कप्स आणि आमच्या स्टॉलवर 2 पदार्थ होते, उकडीचे मोदक आणि पोटॅटो टोरेंटो. तर उकडीचे मोदक खूप टेस्टी होते, म्हणजे अक्षरशः बायकांनी 15-15, 20-20 नेलेले आणि ते संपले. म्हणजे आम्ही ते लिमिटेडच बनवलेले होते कारण की मोदक वळवायला वेळ लागतो. सारण पटकन तयार होतं पण ते मोदक वळवायला वेळ लागतो. त्यामुळे आम्ही जवळजवळ 100 मोदक बनवले आणि तेवढेच बनवले आणि तेवढेच अगदी मस्त संपले. आणि हे बरंचसं बॅटर उरलेलं होतं. बटाटेसुद्धा खूप शिल्लक राहिलेले होते. म्हटलं चला आता हे आपल्याला खपवायचेत. तर खपवायचे कसे, तर आपण सगळ्यांना बिनधास्तपणे वाटूया आणि छानपैकी पार्टी करूया. तर पाण्याच्या बॉटल्स वगैरे हे सगळं 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 उरलेलं होतं. तर सगळं काही आणलं बाहेर. तर माझ्या घराच्या बाजूलाच या ताईंचं घर आहे आणि आम्ही तिथे चूल मांडतो. आम्हाला काहीही बनवायचं असेल, पार्टी करायची असेल तर आम्ही इथेच येतो कारण की मस्तपैकी चूल आहे. छान मस्त वाटते इथे चुलीवर सगळं काही बनवायला. त्यांचं घर आणि माझं घर अगदी जवळजवळ असल्यामुळे पटकन देवाणघेवाण होते. तर मज्जा येते. खूप छानपैकी आम्ही एन्जॉय करतो. दरवेळेस काही ना काही पार्टी करतच असतो. तर आज ठरवलं होतं की हे सगळं आपण संपवूया आणि मुलांना वाटूया. कारण की ना, तुम्हाला एक मी गोष्ट इथे सांगते. मी ज्या शहरामध्ये राहते ना, ते शहर छोटं आहे, खूप मोठं नाही आहे आणि ते स्ट्रीट फूड म्हटलं तर काहीच नाही मिळत. जसं खूप मोठ्या शहरांमध्ये बघा ना, मॅकडॉनल्ड्स असतात, स्टारबक्स असतात, पिझ्झा हट किंवा बर्गर किंग असे खूप काही खाण्याचे ऑप्शन असतात. प्रत्येक नाक्यावर काही ना काही स्प्रिंग रोल किंवा रोलची गाडी असते. तसं इथे ना काहीच नाही आहे. वडापावचं दुकानं आहेत आणि थोडंसं विमला तलावावर आपण गेलो ना, तर तिथे साऊथ इंडियन फूड्स वगैरे मिळतात. बाकी ना असं खाऊ गल्ली म्हणण्याच्या लायकीचं किंवा नाहीच आहे असं तुम्ही म्हणा. आणि जरी असलं ना तरी ते खूप कमी प्रमाणात लोकं तिथे खाताना दिसतात. अगदीच काही कॉलेजच्या वेळेची मुलं जाऊन खातात. पण असं खूप असं तुडुंब गर्दी असते आणि लोकं अगदीच हौशीने जाऊन खातात असं बिलकुल होत नाही. आणि हा जो पदार्थ आहे ना, हा अजिबात आमच्या शहरात मिळत नाही. तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की अरे, हा पदार्थ आजकाल इतका फेमस आहे, कुठे ना कुठे मिळतोच पण हा इथे मिळत नाही. तर तुमच्या मनात विचार आला असेल की अरे किती मागासलेलं गाव आहे. तर तसं बिलकुल नाही आहे. हे गाव जे आहे, मी ज्या शहरात राहते ते आगरी कोळ्यांचं गाव आहे. इथे खाण्याला अजिबात हायगाई नाही आहे किंवा कमी नाही आहे. नॅचरली इतकं काही काही मिळत असतं समुद्रातनं, शेतातनं. तर अजिबातच गरजच पडत नाही की तुम्ही बाहेरचं हे स्ट्रीट फूड खाऊन स्वतःची हेल्थ खराब कराल. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये इतकं छान चविष्ट जेवण बनत असतं. म्हणजे जर तुम्हाला बुधवारी किंवा शुक्रवारी किंवा रविवारी अगदी मोठ्या लग्नाचं किंवा खूप काही
मोठं काही असेल आणि तुम्हाला आमंत्रण केलं असेल आणि तुम्ही त्यांना अगदी पंचपक्वान्नाचं जेवण देणार असाल तरीसुद्धा इथली लोकं तिथे जेवणार नाही, ते आपल्या घरातच जेवतील. मच्छी, मटण, चिकन हे. तर असं हे सगळं असतं. त्यामुळे ना इथे स्ट्रीट फूड हा प्रकार खूप कमी प्रमाणात खाल्ला जातो किंवा चालतो. प्रत्येकाच्या घरामध्ये खूप छानपैकी जेवण बनवलं जातं. खाद्यसंस्कृती इथली खूप छान आहे. त्यामुळे अजिबातच बाहेर पैसे घालवायची गरज पडत नाही. जे काय बाहेर मिळतं ना त्याहीपेक्षा अगदी भारी आणि हेल्दी घरात बनवलं जातं. त्यामुळे इथे स्ट्रीट फूड खूप प्रमाणात नाही मिळत. तर त्यामुळे आम्ही हा पदार्थ ठेवला होता आमच्या स्टॉलवर, जो खूप छानपैकी त्याचा सेल झाला आणि आता सगळं काही उरलेलं होतं. म्हटलं तर चला सगळ्या मुलांना हे आपण खाऊ घालूया आपल्या एरियातल्या. तर दरवर्षी माझ्याकडे स्टॉल असतो किंवा पार्टी असो तर मी हे बनवतेच. शंभूला खूप आवडतात. तर दरवेळी बनवावंच लागतं. त्यामुळे मी हे मशीन घेऊनच ठेवलं. म्हणजे अगदी इझिली पटकन बनवून तयार होतं. काही हॅक वगैरे करायची गरज पडत नाही. आधी माझ्याकडे छोटं होतं. आता मी हे मोठं घेतलेलं आहे. छोटं कसं होतं तर ते पाहिजे असेल ना तर माझा सेम व्लॉग होता गेल्या वर्षीचा, तो पहा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तुम्हाला हे जर मशीन घ्यायचं नसेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला कळेल. तसं मी तुम्हाला इथे लिंक देते तर तुम्हाला आयडिया येईलच. तर खूप छान होतं. तर यासाठी ना बटाटे लांबडे असे निवडायचे. म्हणजे ना हे खूप छान असं दिसतं. अगदी फुलून दिसतं. पसारा फुलावा तसा हा बटाटा मस्तपैकी फुलतो. आणि बॅटर बनवायचं म्हटलं तर बॅटरसाठी सुद्धा मी तुम्हाला रेसिपी ऑलरेडी दिलेली आहे. तरीसुद्धा मी आता तुम्हाला पाहतच आहात तर म्हणून अगदी पटकन सांगते. बघा, 2 किलो मैदा मी घेतलेला होता आणि त्यामध्ये जवळजवळ अर्धा किलो इतकं कॉर्नफ्लॉवर घातलं, मीठ घातलं चवीनुसार, तिखट मसाला घातला घरगुती, काश्मीरी मिरची पावडर घातली आणि त्यानंतर घातले पेरी पेरी मसाल्याचे जे पाकिटं मिळतात ना ते घातले 5-6 आणि हे आपण टेस्ट करायला राहायचं आणि त्यानुसार मसाले, मीठ वगैरे घालत राहायचं. तर हे जर एवढं प्रमाणात तुम्ही घातलं, मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं अचूक प्रमाण जर तुम्ही घातलं ना तर हे खूप क्रंची होतात आणि आणखीनच क्रिस्पी होण्यासाठी यावर मी घातलेले होते ब्रेड क्रम्ब. तर हे सगळं काही घरातच बनवलेलं होतं. सगळं काही हाय क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरलेले होते. म्हणजे हेल्थशी खेळायचं नाही कोणाच्या. आपण देणार आहोत तर छानच द्यायचं आणि उत्तम क्वालिटीचं द्यायचं, असा आमचा हा हेतू असतो दरवर्षी. तर सगळं काही आम्ही बेस्टच आणतो. सगळ्या गोष्टी घरगुतीच होत्या. तेल म्हणा सगळं 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 काही व्यवस्थितच होतं आणि ब्रेड क्रम्बसुद्धा घरीच बनवलेलं होतं. बाहेरचं काहीच नव्हतं. मेयोनीज आणि सॉस सोडल्यानंतर बाहेरचं काहीच नव्हतं. तर छानपैकी हे बनवायचं कसं याचा पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केला आहे. तो तुम्ही नक्की पहा. तर अशा पद्धतीने ट्रे जर घेतला ना तर ह्या स्टिक अशा लावून ठेवायच्या आणि यावर फक्त हे बॅटर सोडत राहायचं. म्हणजे खूप जास्त घट्ट बॅटर याला बसत नाही आणि वरतून ब्रेड क्रम्ब घालायचा आणि अगदी उकळत्या तेलामध्ये हे छान तळून काढायचे. तर छानपैकी क्रंची होतात आणि यावर वरतून मेयोनीज आणि सॉस लावायचा किंवा पेरी पेरी मसाला असतो तो सुद्धा छान असा स्प्रिंकल करायचा. मला ती बरणी सापडली नाही पेरी पेरी मसाल्याची, त्यामुळे मला इथे टाकता आला नाही, तो तुम्हाला दाखवता आला नाही. आणि छानपैकी ह्या बॉटलसुद्धा आम्ही आणलेल्या होत्या. सगळी खरेदी मी आणि आमच्या त्या ताई आहेत त्यांनी आम्ही दोघींनी केलेली होती. आणि सर्व करताना आम्ही अशा पद्धतीने सर्व केलं. पोटॅटो टोरॅटो ठेवला, त्यावर मेयोनीज घातलं, सॉस घातला आणि पेरी पेरी मसालासुद्धा स्प्रिंकल केलेला होता. पण त्याची बरणी मला सापडली नाही म्हणून तुम्हाला दाखवता येणार नाही. तर खूप टेस्टी होतात. याचं क्रंचीचंपणाचं रहस्य जर असेल ना तर ते म्हणजे ब्रेड क्रम्ब आणि अगदी गरम तेलामध्ये हे तळायचे आणि बटाटा अगदी छान व्यवस्थित असावा, लुचूपुचू बटाटा नसावा, छान ताजा बटाटा असावा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं योग्य प्रमाण. हे सगळं काही असेल ना तर हे अगदी टेस्टी लागतं. शंभूला तर हे प्रचंड आवडतं. म्हणजे जेव्हाही मी बनवते ना तो खूप खातो, त्याला खूप आवडतात आणि घरगुती बनवलेलं असतं, कमी तेलात असतं, त्यामुळे मी त्याला खाऊ देते. आणि हे त्याचे फ्रेंड्स आहेत ज्यांना सगळ्यांना मी वाटले आणि हे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, सगळ्यांना खूप आवडलं आणि हे बनवत बनवतच काळोखसुद्धा झालेला होता. संध्याकाळ छान बघा आमची कॉलनी आहे. तुम्हाला कधीतरी दाखवेन मी माझी कॉलनी, माझं घर वगैरे. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी दाखवेन, नाही तर कशाला दाखवू, हो की नाही. तर बघा छानपैकी हे करत करतच संध्याकाळ झाला. आम्ही तिथेच चुलीजवळ बसून सगळ्यांनी एन्जॉय केलं, मस्तपैकी खाल्लं, चहा घेतला आणि घरी परतलो.
तर आपण दुसऱ्यांना जेवढं जास्त देऊ ना त्याच्याही 4 पट आपल्याला स्वामी देतात, अशा मताची मी आहे. त्यामुळे अजिबात कुठलंही "अरे फुकट का द्यायचं?" किंवा "असंच का वाटायचं?" असा विचार न करता मी आणि त्या ताईंनी आम्ही बिनधास्त सगळ्यांना वाटले आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या एरियामध्ये छानपैकी वुमन्स डे साजरा केला. तर अशी आमची ही पद्धत असते. काहीही असो, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद मिळत असतो. फक्त आपल्या मनामध्ये स्वार्थी भावना नसावी, अशी या मताची मी आहे. तर बघा, आजचा हा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर अगदी याची डिटेल आणि व्यवस्थित रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी नक्की शेअर करेन. आणि जर तुम्हाला स्टॉल लावायचा असेल ना तर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. लहान मुलांना खूप आवडतं, खूप छान एन्जॉय करतात आणि घरगुती बनवलेलं असल्यामुळे ना आई लोकंसुद्धा त्यांना आवर्जून खाऊ घालतात. तर तुम्हीसुद्धा स्टॉल लावणार असाल कुठे तर ह्या पदार्थाचा नक्की विचार करा. डिटेल रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. तर बस आजपुरतं इतकंच. तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा. बाय बाय.